निलेश गुलाबराव ढवळे पाटील प्रभाग क्रमांक 23 येथून ओबीसी प्रभागातून उभा आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे। तरी मतदार बंधू भगिनींना मी हीच विनंती करू इच्छितो की तुमचा आशीर्वाद, तुमचं एकमत मला संविधानिक पदावर नेऊन घालील, महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मला नेऊन घालील। असे मी अनेक वर्षापासून काम करत आलो, पण संविधानिक पदावर जर मला नेलं तर अधिक तीव्रपणे मला आपल्या प्रभागाचे प्रश्न महानगरपालिकेत मांडता येतील व आपल्या प्रभागाचा विकास करता येईल। पण आता मतदारामध्ये फिरवले तुम्हाला प्रतिसाद कसं भेटवलं? मी गेल्या अनेक वर्षापासून इथं राहतो, 25 वर्षापासून इथं राहतो। मला अगोदरचाच प्रतिसाद खूप आहे, पण माझे मतदार बंधू एवढे खुश आहेत। मी अपक्षातून निवडणुकीला उभा आहे तरी इथे एवढे खुश आहेत की भाऊ तुम्ही उभा राहिलात, आम्हाला एक पर्याय मिळाला की तुम्हाला मतदान करायचा। की अनेक पक्षाला इथले मतदार नाराज आहेत, तर पक्षाला नाराज असल्यामुळे आमचे इथले मतदार म्हणले तुम्ही अपक्ष जे उभा राहिलात ते खूप छान काम केलं म्हणे, आम्ही 100% तुम्हालाच निवडून आणणार, तुम्हालाच मतदान करणार। तुमचं पुढचं विजन काय राहील? पुढचं विजन माझं इथला वार्डाचा विकास, घरोघरी 24 तास पाणी आणून देणे, वार्डाचा विकास करणे, इथले जे नाल्या कचरा वगैरे हे पूर्ण क्लीन करणे, माझा वार्ड, माझा प्रभाग हा दुबई सारखा कसा येईल हे मी निवडून आल्यावर मी दाखवून देणार। मतदारांना काय आव्हान करायचं तुम्ही? मतदारांना मी, माझ्या मतदार बहीण भावांना, माझ्या मतदार बंधूंना हेच आवाहन करतो की मला तुमच्या आशीर्वाद रूपी मतदानाने मला एक संविधानिक पदावर नेऊन घालावे आणि मला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून न्यावे आणि मी प्रभागाचा खूप विकास करेन। प्रभाग क्रमांक 23 ओबीसी प्रवर्ग ब गट, निशाणी मेणबत्ती। जय शिवराय। मी दत्तात्रय अंकुशरावजी घारे पाटील गेल्या 20 वर्षापासून या जय भवननगर मध्ये राहतो। गेल्या 20 वर्षापासून मतदान करतो। आम्हाला वेळोवेळी आश्वासन देण्यात आले, तुम्हाला आम्ही नळाद्वारे पाणी देऊ, तुम्हाला रस्ते देऊ, ड्रेनेज देऊ। साहेब तुम्ही सगळ्या गावात फिरून बघा, नळातून पाणी येतं का? पहिल्या 20 वर्षात तुम्ही म्हटले नळाला पाणी देऊ, आम्हाला वाटलं साहेबाला निधी कमी असेल, नळातून पाणी यायला उशीर झाला असेल, आम्ही तुमच्यावर परत विश्वास केला आणि तुम्हाला दुसऱ्यांदा निवडून दिलं। साहेब त्याही 5 मिनिटं वर्षाला आम्हाला आलं नाही पाणी, मग म्हणले समांतर जलयोनी काय जलयोजना आणली पैठणच्या तळ्यावरून, म्हणजे त्याला 100 कोटी दिले मुख्यमंत्री, हा मग 100 कोटी आले। मग काय झालं माहिती का साहेब, मोठे मोठे पाईप टाकले, हो गप्पा पाईप टाकले, गप्प पाणी काही आलंच नाही। 100 कोटीच्या नळातून योजनेतून 500 कोटी कडले, म्हणजे नाही मात्र आवडे जेसीबीला खोदा लागायला माणसं भेटत नाही। आणि साहेब माहितीये का, 100 कोटीची योजना त्यांनी 500 कोटी बनवली, पण पाणीच नाही आलं। पाणी कुठे गेलं काय माहिती। आता हे पैठणच्या तळ्यातून छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी येणार होते, मग सगळ्या मतदारांना विचारायचं साहेब 100 कोटीच्या योजनेतून पाणी नाही आलं, पाणी कुठे गेले, हे असं विचारायचा अधिकार म्हणजेच मतदान। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी मतदान करा। मतदान करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण तो बजावला पाहिजे। कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता, खोट्या आश्वासनाला बळी न पडता, आपल्या जवळचा उमेदवार ज्या उमेदवाराच्या घरापाशी गेले गेटला कुत्रे नसले पाहिजे, ज्या आपण निवडून दिलेल्या उमेदवाराला भेटायला गेले त्याच्याकडे पीए नसला पाहिजे। आपण ज्यांना निवडून दिलं ते आपल्याला रात्री 12 वाजता 1 वाजता फोन लावलं, आपल्या घराकडे धावत परत आला पाहिजे, असाच उमेदवार निवडा। तो उमेदवार आता आम्ही पण बघा सांगतो बरं का, मी प्रचार करत नाही, मी सर्व जय भवननगर मधील सूक्ष्म मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो, मनोज जरांगे पाटील
यांचा आशीर्वाद घेऊन निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हे 2026 सार्वजनिक निवडणूक लढीत आहेत. त्यांची निशाणी चिन्ह आहे मेणबत्ती. बघा, मेणबत्तीलाच मतदान द्या असा बिलकुल आमचा आग्रह नाही. जर आमच्या नेत्याने आंदोलन केले असतील, सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गुन्हे दाखल असतील, तुम्हाला जर वाटलं कुठेतरी बाबा हा माणूस आपल्याला न्याय द्यायसारखा आहे, हा माणूस आपलं काम करण्यासारखा आहे, तर त्यांना मतदान द्या, नसता तुमचं मतदान वाया घालू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज की जय. लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज की जय.